बघा या ठिकाणी इनलेट आहे मशीनचा. आपण हे पहिले थोडं फिटिंग करून ठेवलं होतं. हे या पद्धतीनं माझा फिटिंगचा सुद्धा व्हिडिओ आहे. व्हिडिओ लांब होतोय म्हणून आपण कनेक्ट करायचं आहे. हे बाहेर सुद्धा निघते असं साध्या पद्धतीनं. हे इनलेट दिलेलं आहे. इनलेटमध्ये आपल्याला काय करायचं आहे, हा फुटबॉलवाला पाईप टाकायचा आहे. हे फुटबॉल इथं फिट करून घ्यायचा. बघा हा फुटबॉल या ठिकाणी पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आणि या ठिकाणी आउटलेट दिलेला आहे. हे बघा आउटलेटसाठी आपण सर्वात प्रथम आपण 30 फूट पाईपचा ट्रायल देऊ. 30 फूट पाईप आता इथं कनेक्ट करू. आपण 300 फूट पाईपचा सुद्धा ट्रायल देतोय तुम्हाला. जे तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही खरेदी करू शकता. आपला कुठलाही आग्रह नाही. जे तुम्हाला योग्य वाटेल, ज्याची सर्व्हिस चांगली वाटेल, ज्याची सांगण्याची पद्धत किंवा काही गॅरंटी वॉरंटीचं असेल त्याची तुम्ही वस्तू खरेदी करू शकता. हरकत नाही. आपण सर्व साहित्यानिशी तुम्हाला सांगतो. हे बघ या ठिकाणी आता ही गन फिट करायची आहे. हे डबल मोटर सिंगल मोटर दिलेली आहे. कॉपर वाइंडिंगच्या दोन्ही मोटरी आहे. बॅटरी फक्त एकच असते याच्यासोबत, डबल बॅटरी नसते. मोटर फक्त डबल असते. बघा सिंगल मोटर डबल मोटर. डिजिटल मीटर आहे. हे बघा लाल बटननी डिजिटल मीटर चालू होते. दोनही मोटर चालू आहे. बरोबर आहे. आणि इथं चार्जिंग आहे. इथं तुम्ही चार्जर करू शकता. हाय व्होल्टेज चार्जर आहे, चांगला जबरदस्त चार्जर. आता आपण याची ट्रायल बघू काय येतं. ड्रिप इंजेक्टर किट मी सांगितलेली होती सोबत. वाल हे लावायसाठी कनेक्टर वगैरे सगळं सोबत आहे. हे ड्रिपच्या वालसाठी म्हणजे ड्रिप वॉटर सोल्युबल खते वगैरे सोडायचे आहे कामात येते वाल वगैरे आहे. हे सगळं कनेक्शन त्याचं आहे. आता बघू आपण याची ट्रायल घेऊ. पहिले सिंगल मोटरवर ट्रायल घेऊ. डबल मोटरवर सिंगल मोटरवर काय होते तर बघू किती लांब अंतरावर येते. पहिले एअर वगैरे निघू द्या याच्यातली. बघा 30 फूट पाईप आहे हा. आपण पहिले सर्वप्रथम 30 फूट पाईपवर प्रेशर दाखवू. बघा हे 30 फूट पाईपवर सर्वप्रथम आपण हाईटले उंचीले जर करायचं असलं तर हे खूप मोठ्या उंचीवर जातं आहे. एवढं लांब तुमच्या लक्षात येतं आहे. हे 20 फुटापर्यंत हे लांब आहे. 20 फुटापर्यंत सारखं सरळ प्रेशर मारतं आहे. पण हेच जर तुम्हाला फॉगिंग करायची आहे आणि फवारणीसाठी वापरायचं आहे. हे झालं क्लिनिंगसाठी. याचं प्रेशर बघा तुम्हाला दिसेल. याचं प्रेशर बघा क्लिनिंगसाठी हे कामात येतं आहे. आता हे लांब झालं आहे संत्र्याचे वगैरे झाडं वगैरे तुम्हाला फवारणी करायची असेल त्याच्यासाठी. आता आपण याला धीरे धीरे फॉगिंग करू. याचा फॉग बघू किती येतो ते. सिंगल मोटरवर आहे मित्रांनो. बघा असं या पद्धतीनं तो धुई करत नेतो. तुम्ही बघू शकता. हे बघा या पद्धतीनं. याला तुम्ही ॲटो कट आहे बंदही करू शकता. बंद झालं आहे, मोटर बंद झाली आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला इथूनच ॲटो कटनी चालू बंद करू शकता. जबरदस्त प्रेशर देत आहे. हे सिंगल मोटर आहे. बघा सिंगल मोटरवर हे सिंगल मोटरवर आहे. डबल मोटरवर सुद्धा चालू करू शकतो आपण. डबल मोटरवर आणखी थोडं प्रेशर वाढतं आहे. ठीक आहे. कोणतीही एक मोटर चालू बंद करू शकता तुम्ही. सिंगल बंद झालं आहे. आता सिंगल मोटर डबल मोटर कोणताही एक चालू बंद करू शकता एका मशीननं. आणि याचं प्रेशर राहणार आहे मित्रांनो जबरदस्त प्रेशर आहे. हे बघू शकता. हे 4 तास आरामात चालते. एकदा चार्ज केलं की 4 तास चालते. आपण आता 300 फुटाचं प्रेशर बघू. आता याला बंद करू आपण इथून जागेवरून ॲटो कट. आता हे बघा मित्रांनो डबल बुल पोर्टेबल सुटकेस स्प्रे पंप आपण याला विहिरीमध्ये सोडला आहे. चालू आहे. तुम्हाला आवाज येत असेल. बघू शकता. डिजिटल मीटरसुद्धा दिसतं आहे. अशा पद्धतीनं जर तुमच्या शेतामध्ये जर मोटर पंप आहे आणि लाईट नाही आहे. आता हे मोटर पंप आहे तुमच्या शेतामध्ये आणि लाईट नाही आहे. खंब्यावरची लाईट नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला जर ड्रम भरायचा आहे आणि पाणी कशाने हाताने काढत बसायचं त्यापेक्षा जर तुम्ही डबल बुल पोर्टेबल सुटकेस स्प्रे पंप हा विहिरीत जरी सोडला तरी बघा या पद्धतीने तो काम करणार आहे. याचं प्रेशर बघू आपण. आपण सध्या त्याला सिंगलच मोटरवर चालवलं. डबल मोटरसुद्धा चालवून दाखवू. बघा तुम्हाला दिसतं आहे. हा विहिरीत सोडला आहे आपण. ही विहीर आहे आपली पाण्यानं भरलेली. हां दिसत असेल तुम्हाला. हे मोटर पंप वगैरे लागलेला आहे. आपण याची ट्रायलच देतो आहे. बघा आता हा पंप हा पाईप
जो 30 फूट सोबत राहते तो इथपर्यंत सोडला. आपण तुम्हाला 330 फूटवर प्रेशर देऊ. पहा आता हा 30 फुटावर आहे. आपण 330 फुटावर पाईपसुद्धा सोडू. आता 330 फुटावर 606 फुटावर 660 फुटावर सुद्धा सोडू आपण. तुम्हाला दिसत असेल हा प्रेशर 30 फुटावर. आता इथून विहीर पहा. हे बघा 2 पाईपावर आहे. मित्रांनो, पाठीवर पंप न घेता हा शेतकरी फवारणी करतोय. याच्या मणक्याचा त्रास वाचणार आहे, याचं शरीर स्वस्थ असणार आहे. आणि बघा हे सोयाबीनमध्ये पोर्टेबल सुटकेस स्प्रे पंप बघा, हा रिटर्न आला आहे तिकडून. तर हा प्रेशरसुद्धा बघा आरामात चालते. प्रेशरसुद्धा बघा जबरदस्त प्रेशर असणार आहे. आणि हा पाईप एकटाच खिचतोय, म्हणजे खूप काही अडचण जात नाही. एक व्यक्ती जर समजा फवारणीसाठी आपल्यासोबत जर असला तर सहज तुम्ही करू शकता. हे बघा हा 330 फूट पाईप आहे आणि 30 फूट मशीनसोबत येतो आहे. ज्या शेतकऱ्यांना हे सगळं साहित्य पाहिजे आहे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती फोन करा. आपण होम डिलिव्हरीसुद्धा देतो आहे. महाराष्ट्रात सर्वत्र शेतकऱ्यांनी या पंपाची डिमांड केलेली आहे. तर बघा या पद्धतीनं फवारणीसुद्धा होणार आहे आणि पाईपसुद्धा एक पकडून घेणे आहे, बस चाललं आहे सोबत. अशा पद्धतीनं तुम्ही फवारणी करू शकता. तुमचे सर्व त्रास दूर होतील. हा सोयाबीनमधला व्हिडिओ आहे. बघा त्या बाजूला लांबवरती ड्रम आहे बघा, तिथून त्या ड्रमवरून आपण इथपर्यंत फवारणी करतो आहे. म्हणजे 360 फूट. तुम्ही हे 660 फूटसुद्धा फवारणी करू शकता. आपण याच्या अगोदर व्हिडिओसुद्धा दिला आहे 660 फुटापर्यंतचं. तर ज्या शेतकऱ्यांनी पाहिजे त्या शेतकऱ्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती फोन करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा व्हिडिओ पाठवा. आपण कापसावर सुद्धा ज्या शेतकऱ्यांनी वापरला आहे त्याचासुद्धा आपण व्हिडिओ यूट्यूबला दिलेला आहे. धन्यवाद.